कारंजलाड येथील न्यू गोविंद उच्च प्राथमिक इंग्लिश शाळा येथे जागतिक दिव्यांग स्पर्धेत विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा शील्ड देऊन सन्मान। प्रतिनिधी फिरोज जट्टावाले। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। स्थानिक कारंजा शहरातील गोविंद महाराज उच्च प्राथमिक शाळा कारंजा येथे जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त रंगभरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भेट कार्ड स्पर्धा, गीत गायन स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। या स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच शाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांचा व त्यांच्या पालकांचा शील्ड व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। दिव्यांग विद्यार्थ्यांना सन्मान देऊन समाजात एकतेची भावना निर्माण करणे हे उद्देश ठेवून सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे माननीय श्री अतुल गणवीर, श्री दाभाडे मॅडम, ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री संजय भाऊ कडोळे, कुमारी गोपनार मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना काकडे मॅम, तसेच शाळेचे अध्यक्ष श्री किरण चौधरी, तसेच प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या उपसंपादिका मोनाली मॅडम तसेच संपादक विनोद कुमार हे उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये श्री माननीय अतुल गणवीर सर यांनी विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे अभ्यासिकेबद्दल प्राचार्य तथा श्री संजू भाऊ कडोळे यांनी बक्षिसे, पारितोषिक तथा गुणवत्ता विद्यार्थ्यांना नियम आणि अभ्यासाकरिता प्रोत्साहित केले। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या सौ मोनाली मॅडम यांच्या हस्तेही गुणवत्ता विद्यार्थ्यांना मेडल आणि पारितोषिक देण्यात आले। तसेच महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचे संपादक विनोद कुमार सर यांनी या कार्यक्रमामध्ये येऊन शोभा वाढवली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे संचालक श्री संतोष चौधरी सर यांनी केले। कार्यक्रमाचे संचालन सौ गडवे मॅम व कुमारी रीना करोजे मॅडम यांनी केले। छायांकन तथा संकलन महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह शहर प्रतिनिधी रामेश्वर डेंडुडे यांनी केले तथा मार्गदर्शन विनोद कुमार सर यांनी केले। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच रामेश्वर डेंडुडे व मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया अशाच एका पुढील बातमी सत्रात। तोवर नमस्कार। हॅलो, खूप खूप अभिनंदन मानीचे हिमाक्षी पोलेचे सुद्धा खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक। अच्छा। नमन गासे याचा सुद्धा हस्तकला स्पर्धेमध्ये सप्ताह हा दिनांक 3 डिसेंबर पासून संपूर्ण जगामध्ये आपण समान संधी सप्ताह म्हणून साजरा करतोय की ज्या विद्यार्थ्यांना, ज्या समाजातील घटकांना सर्वांसोबत सर्वांच्या सोबतीला जे शिक्षण उपलब्ध करून द्यायचं आहे, त्यांना त्यांच्यासाठी समान संधी उपलब्ध करून द्यायची आहे, त्यासाठी आपण हा जागतिक समान संधी सप्ताह पालक किंवा आई वडील हे आपल्या मुलावर आपल्या घरामध्ये संस्कार घडवित असतात, परंतु खऱ्या अर्थाने जर तुमच्या मुलांवर संस्कार जर कोणी करत असेल तर ते आहेत आपले शिक्षक, आपले गुरुजन। ज्याप्रमाणे एखादा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो आणि त्यापासून मूर्ती घडवतो, तेच कार्य शिक्षक हे करीत असतात आणि तुमच्या मुलांवर संस्कार करून त्याच्यामधून काहीतरी डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यापारी असं त्याला जीवन आयुष्य जगण्याकरिता त्याला घडवित असतात, त्याला नैपुण्य प्राप्त करून देत असतात। या शाळेचा कारंजा शहरामध्ये फार मोठा नावलौकिक आहे। चौधरी सर, तुमचे जेवढे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे, कारण या कारंजा शहरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठी तळावू स्पर्धा सुरू असताना अपंग सप्ताहानिमित्त ज्या विद्यार्थ्यांचं आपण कौतुक केलं, ज्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवलं, या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय व्यासपीठ आमचे मित्र श्री कडोळे साहेब, तसेच पंचायत समितीचे साधन व्यक्ती
आमचे मित्र श्री रणवीर सर, दाभाळे मॅडम आणि आदरणीय इतर उपस्थित जमलेले सर्व माझी शाळेचे पालक बंधू भगिनी, विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, की आज आपल्या या शाळेमध्ये 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर अपंग सप्ताहाचा शेवटचा दिवस, या सप्ताहामध्ये शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये शाळेतील